मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व. मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व. धनंजय. हाय हॅलो नमस्कार, दंडवत प्रणाम. तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. तर सकाळ आता 3च्या नंतर सुगडे व्यवसायाचे ना, त्याच्यामुळे सगळं आरामात चालू आहे. अगोदर स्वयंपाक आहे, नाहीतर अगोदर दरवर्षी कसं असतं की सकाळी सुगडे व्यवसायात आणि नंतर स्वयंपाक. त्याच्यामुळे अगोदर आज स्वयंपाक करून घेतला. सकाळी त्याच्या अगोदर फराळाचं पण केलं होतं. सुगडे व्यवसायापर्यंत उपास असते ना, त्याच्यामुळे भगर आमटी केली, फराळाचं केलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा स्वयंपाक करून घेतला पल्लवीने आणि मी दोघींनी मिळून. आणि आता वाजलेली आहेत 3. तर सगळं बाकीचं आवरावर झालं आहे. आता रेडी व्हायचं आहे आम्हाला, सुगडे व्यवसायाचे. बायका म्हणजे घरीच वसत होतो आम्ही, तर बायका वगैरे येतील, मी बोलवतील दोघी तिघीला. तर चला पटकन रेडी होते. अगोदरच उशीर झाला आहे, म्हणजे ॲक्युरेट 3 वाजले. 4 वाजेपर्यंत तरी झालं पाहिजे सगळं. तर ही सगळी तयारी आम्ही अगोदरच करून घेतली होती. म्हणजे स्वयंपाक झाला की लगेच पल्लवीने सुगडे जे आहेत ते हळदी कुंकू लावून घेतलं. वाण वगैरे ते कालच चिरून ठेवलं होतं आणि विडे पण मांडून ठेवले होते आम्ही इथे दोघींचे पण. आणि आता ह्या सगळ्या घाई गडबडीमध्ये वॉशिंग मशीन इन्स्टॉल करायला आजच आले होते. तसं आम्ही 2-4 दिवसाला वाट बघत होतो, आज येतील उद्या येतील. आणि त्यांची उशीर आता कितीही होणार असला तरी हे लक्षात घेणं आणि बघणं गरजेचंच होतं. असं म्हणतात ना की मला अशा गोष्टी झालेल्या, एक गोष्ट म्हणजे एक मन आठवते, घडीला पार आणि नेहरीला दुपार, माझी आई सारखं म्हणते. सो तसंच झालं होतं आज. इथे जवळपास त्यांना 20 ते 25 मिनिट तरी आम्हाला द्यावे लागले. तर आता मी रेडी झाले आणि जास्त काही नाही, हीच साडी दिवाळीच्या वेळेसची आहे ना, सो हीच वेअर केली मी. त्याच्यावरचं ब्लाऊज मी आत्ता शिवलं होतं, मीच शिवलं हे. आणि दुसरं एक म्हणजे की आजच सगळ्या गोष्टीला मुहूर्त लागला आहे. बाकी हे कर्टन वगैरे लावणं आणि वॉशिंग मशीनचं ते इन्स्टॉलेशन ते पण आजच झालं. सगळ्या गोष्टी गडबडीतच झालेल्या आहेत. आता बायकांना बोलून घेतात आणि लगेच सुगडे जे आहे ते ओसून घेतात. असं हे लोक दिसते हॉलचं. हे जे कर्टन आहे ना, हे आता रिटर्न करा असं वाटतं. म्हणजे आम्हाला अगोदर वाटलं की व्यवस्थित आहे, पण हे बघा साईज कमी जास्त आहे. इकडचा मोठा आहे आणि इकडचा छोटा आहे. आणि लॅम्पमध्ये पण सेम तसंच झालं आहे, थोडासा डॅमेज येते. आता लावून बघितलं आहे, आजच आलेलं आहे म्हणून. बाकी रिटर्नला टाकलं आहे ते, आता उद्या रिटर्न करून टाकायचं आहे. एक दिवस यूज व्हायला त्याचा संक्रांतीचा. म्हणजे तो बॅक साईड दिसत नाही. इड्याला बी हळदी कुंकूला. मामा बस ना तू. हॅलो कसं बेकार असायचं तो शिला आहे का तुळशीला. आता हे दोघीचं 2 का एकीचा एक मला काय कळत नाही. ये म्हणल्यावर या म्हणल्यावर या ना. हां हे कर ना तसंच ओळख नाही त्याला. हां हां बसा बसा ना, बसा की. तेच आत्ता आला तुमचा येऊन गेला डोंबे काकूचा फोन. झाला का नाही म्हणून मला तेच
असंच असतं सांगा बरं. ती झाकणी आण ग दुसरी बरं. बापरे. राधिकेला कृष्ण म्हणतो हसून मोहन रामचं नाव घेते तुमच्यासाठी खास कर. खाली तुम्हीच आहेत. मी म्हणत हां. नारळाच्या झाडाला अमृताचा झरा, नारळाच्या झाडाला अमृताचा झरा. धनंजयरावांचं नाव घेते. नाही, धनंजयराव माझ्या मंगळसूत्राचा हिरा. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, अमररामासारखे पती जन्मजन्मी मिळावे. महादेवाच्या पिंडीवर बेजंती वाकून कुशवरांचं नाव घेते. समुद्रात मोती, दिव्यात ज्योती, प्रमोद माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. मला येत नाही का सांगितलं. तुम्ही पण छान घेतले की मग अशी. झाला तर माझं. दारी होती तुळस, तिला घालत होते पाणी. आधी होते आई वडिलांची ताणी, आता झाले आम्हाला. चला उचला. मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व, मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व. धनंजयरावांचं नाव घ्यायला मला होतो गर्व. ओहो, गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, मोहनरावचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी. घ्या. लाल मणी तोडले, काळी मणी जोडली, काळी पोत मण्याची, एक दाणी सोन्याची, प्रमोदरावांनी पत्नी केली स्वातंत्र्य मनाची. स्वातंत्र्य मनाची. चला, झालं. वाण घेते घोड्यात, धनंजयरावांचं नाव घेते सुहासनीच्या मेळ्यात. दारी होती तुळस, घालीत होते पाणी. आधी होते आई वडिलांची लाटकी, मग झाली बालसाबाईची राणी. त्या कोणत्याही गायिकेचा. लाल मणी तोडले, काळी मणी जोडली, किशोरांचं नाव घेते संक्रांती. दत्तात्रेच्या मंदिरामध्ये वाहते फुल आणि पान, सूरजरावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान. कोणता मुलगा? बर. तर सुगडे हे आता ओसून झालेले आहेत. आता भूक लागली आम्हाला, पटकन जेवण करून घेतो दोघी. त्याच्यानंतर इथे कॉलनीमध्ये ना, म्हणजे पलीकडच्या कॉलनीत हळदी कुंकू आहे, तिकडं पण जायचं. चल चल ना पल्लवी. झालं. हां, मग किती जणी? अरे हळदी कुंकू नंतर ठेवायचं आहे. हां, काय म्हणलीस? तिळगुळ द्यायली तर कधीतरी गोड बोल. कडू बोलते काय? कधीच गोड बोल. सोडला काय? आता तिळगुळ द्यायला मग आता गोड गोड बोलते. पाय पडली मी. आता जेवायला हे ताट वाढले आम्हाला. बाकीच्यांची सगळ्यांची जेवण झाले होते, आमच्या दोघींचंच राहिलं होतं. नेमकंच आम्ही ताट वाढून बसलो होतो की तुम्हाला माहिती आहे लहान लेकराच्या आईची गत काय होते. सो ती पटकन पल्लवी गेली मग तिकडं राजवीकडं. नंतर मग तिनं मामाकडे दिलं राजवीला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढचे जेवणं केली. आता तुम्ही समजून घ्या, ज्या लहान लेकरांच्या आई असतील त्यांना कळतं हे सगळं. आणि इथे फॅमिली टाईम चालू होता बघा. हे दोघंजणं टी व्ही बघत होते, हे मामा आणि सगळेच जणं. आणि किचनमधून बसल्या बसल्या सगळा व्ह्यू हा छान दिसत होता बघायला. एकतर नवीन हॉल दिसल्यासारखं दिसत होतं बघा, बॅकग्राऊंड पण. आणि त्याच्यासोबत राजवीचे नखरे असे काही चालू होते. चला जेवण हे आवरले.
आणि आता आम्ही चाललो तिकडे जिकडे आम्ही अगोदर रेंटला राहत होतो ना मागच्या वर्षी. सो तिकडं हळदी कुंकाला हळदी कुंकू ठेवलेलं तिकडं बायकांनी. राजवी राजवी इकडून जायचं का तिकडून? इकडून छान रस्ता झालं, चल इकडून येते. तर प्रक्षिता आल्या आल्या तिच्या फ्रेंड्सकडे गेली, ज्या मस्त तयार झाल्या होत्या नऊवारी वगैरे नेसून. छान लुक केलं होतं त्यांनी. पण प्रक्षिता सिंपलच होती. तिने दुपारी घातलेला ड्रेस जे आहे ते काय अंगावरती ठेवला नाही. याच्याबद्दल वेगळं तुम्हाला सांगायची काही गरज पडत नाही. तर हे जे ग्रुपने हळदी कुंकू ठेवलेलं आहे, ज्या की दरवर्षीच मकर संक्रांतीच्या दिवशी ठेवतात. आणि मग मागच्या वर्षी मारवाडी लुक केलं होतं यांनी आणि ह्या वर्षी असं नऊवारी वगैरे वेअर केली त्यांनी. इथून हळदी कुंकू वगैरे घेतलं आणि परत दुसऱ्या घरी गेलो आणि तिथून मग घरी आलो. झोपा आता बसाल. भांडण कर प्रियान. काय प्रियान? मी काय नाही केलं तिला. झोपा आता बस झालं. तर तिकडून आलो. तिथं बराच वेळ बसावं लागला आम्हाला. थोडं म्हणजे सगळ्या ओळखीच्या भेटल्या होत्या तर बोलत हे बसलो होतो. आणि आता कंटाळा यायला बाकीचे कामं करायला. काय झोप ना आता. तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटलं तुम्हाला सांगा. आता ही सगळी आवरावर पटकन ड्रेस वगैरे चेंज करते आणि त्याच्यानंतर बाकीचं आवरून घेते. जेवढं आवरा वाटेल तेवढं, नाहीतर मग तसंच राहू दे. बाकीचं सगळं झाकून वगैरे ठेवलं ह्या गोष्टी, म्हणजे काढून ठेवलं सगळं. जे पुरण हे राहिलं ते तसंच राहिलं काढायचं. आणि बाकी मग चला आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.